ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अश्विन अस्मिताच्या रूममध्ये आलेला असतो आणि प्रिया पण असते. अश्विन म्हणतो, अस्मिताई तुझ्या सोनोग्राफीसाठी उद्या दुपारची अपॉइंटमेंट फिक्स करू? अस्मिता हो म्हणते. अश्विन तू माझी या पद्धतीने काळजी घेतो ना, हे बघून मला खूप बरं वाटतं. तेव्हा अश्विन म्हणतो, अगं मी तुझी नेहमी काळजी घेणारच, फक्त आता तू टेन्शन घेऊ नको आणि चुकीच्या माणसांना साथ देऊ नको. तेव्हा अस्मिता पाहतच राहते. तर प्रिया म्हणते, अश्विन आपलं काय ठरलं आहे, फक्त पॉझिटिव्ह बोलायचं. तेव्हा अश्विन म्हणतो ठीक आहे. नंतर तिचा BP वगैरे चेक करतो, सगळं नॉर्मल असतं. तर तिथे पाणी संपलेलं असतं. तेव्हा अश्विन प्रियाला पाणी आणण्यासाठी पाठवतो. प्रिया मनातच म्हणत असते, या अश्विनला नुसते ऑर्डर सोडता येतात माझ्यावर. तिथून निघून जाते पाणी आणण्यासाठी. तेव्हा बाहेर अर्जुन आणि सायली बोलत असतात. सगळे प्रियाच्या चुका विसरून तिला माफ कसं काय करू शकतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला तर हेच कळत नाही की घरच्यांना कधी कळेल की प्रिया कशी येते. आपले घरचे इतके चांगले आहे ना की प्रिया त्यांचा गैरफायदा नक्की घेईल. एवढं समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय पण ऐकायलाच तयार नाही. सायली अर्जुनचं बोलणं प्रिया दरवाजाजवळ उभी राहून ऐकत असते. त्यानंतर अर्जुन तिथून निघून जातो. सायली पण निघून जाते. तेव्हा तिथं प्रिया येते, स्वतःशीच बोलत असते. सगळ्यांचं मन जिंकलं ना प्रिया, तर हे दोघंही खूप तडपडतील आणि याची शाबासकी तर तुला मिळालीच पाहिजे. शाब्बास प्रिया, शाब्बास. नंतर प्रिया रूममध्ये पाणी घेऊन येते. अश्विन सचिनबद्दल सांगत असतो अस्मिताला, सचिनबद्दल जास्त विचार करू नको, त्याचा परिणाम तुझ्या आणि बाळाच्या तब्येतीवर होईल. तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन आपलं काय ठरलं आहे, सगळं पॉझिटिव्ह बोलायचं. त्यानंतर अश्विन तिथून निघून जातो. तर प्रिया अस्मिताला सांगत असते, अस्मिता तू जो निर्णय घेतला आहे ना सचिनला माफ करण्याचा, अगदी बरोबर आहे. तुझा त्रास माझ्यापेक्षा चांगलं कोण ओळखू शकेल ना, कारण मी सुद्धा यातनं गेली आहे. मला अश्विनने माफ केले तसं तू पण सचिनला माफ करावं. प्रियाचं हे बोलणं सायली ऐकते आणि प्रियाला रूमच्या बाहेर काढून देते. अस्मिताला म्हणते, अस्मिताई तुम्ही प्रियाचं अजिबात ऐकू नका हां, कारण ती जेव्हा कधी तोंड उघडते ना तर समोरच्याचं वाईटच करते. आणि नाश्ता करून घ्या बरं थोडा. तेव्हा अस्मिता म्हणते, तू मला एकटं सोडशील का, जा मी करते नाश्ता. त्यानंतर सायली तिथून निघून जाते. तर प्रिया तिच्या रूममध्ये आलेली असते, खूप चिडचिड करते आणि ती एकटीच बोलत असते. सायलीचं जरा जास्तच झालं आहे, हिचं काहीतरी करावं लागेल. आणि त्याच वेळेला प्रियाला मैनाचा फोन येतो. अगं बबली मी बोलती आहे. तेव्हा प्रिया म्हणते, काय आहे. ते घरातले गहू संपले होते, बासमती तांदूळ, थोडं अजून काही सामान आणायचं होतं. तेव्हा प्रिया म्हणते, मग आता या सगळ्यांचे पैसे काय मी द्यायचे. तेव्हा मैना म्हणते, अगं मग कोण देणार, आता हे ऑनलाईनमुळे हे सगळं आमचं धंदा बंद पडला की कोणी येतच नाही कपडे शिवायला आमच्याकडे. तर प्रिया म्हणते, बरं बघते मी काहीतरी. फोन ठेवून देते आणि ती एकटीच बडबड करत असते. आता हे मैना आणि सदाला पैसे कुठून आणू मी, माझा बॅलन्स पण संपला आहे. तेवढं तिथे अश्विन येतो आणि तो म्हणतो, अगं एकटी कोणाशी बोलते. तेव्हा प्रिया म्हणते, मला 20,000ची गरज होती. तर अश्विन काही कारण न विचारता लगेच 20,000 रुपये ट्रान्सफर करतो आणि प्रिया खूप खुश होते. तुझ्यासारखा नवरा आहे ना प्रत्येक मुलीला भेटला पाहिजे, किती चांगला वागतोस तू. तेव्हा अश्विन पण म्हणतो, तू सगळ्यांसाठी किती करते, तेव्हा मला पण तुझी काळजी घेतली पाहिजे ना, तुला काय हवं नको ते. त्यानंतर अश्विन तिथून निघून जातो. तर प्रिया मनाशी विचार करते, मी घरच्यांशी चांगलं वागते तर अश्विनने विचारलंसुद्धा नाही पैसे कशाला हवे. हा कार्यक्रम तर कंटिन्यू करावा लागेल. तर दुसरीकडे ऑफिसमध्ये अर्जुन विचार करत असतो आणि चैतन्य केसबद्दल त्याच्याशी डिस्कस करतो, पण त्याचं काही लक्ष नसतं. त्याच्या मनात प्रियाबद्दलच विचार चालू असतात. तेवढ्याच सायलीचा फोन येतो अर्जुनला. हे प्रियाचं अति होते हां. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता काय केलं तिने. अस्मिता त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांना सांगत होती, अश्विन भाऊंनी जसं प्रियाला माफ केलं तसंच सचिन भाऊजींना अस्मिताईंनी माफ केलं पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो, जोपर्यंत प्रिया घरात आहे ना तोपर्यंत आपल्या घरात काही चांगलं होऊ शकत नाही. तेव्हा सायली म्हणते, मला असं झालं ना कधी तिला एकदा घराबाहेर काढता येते, लवकरात लवकर सुटका हवी मला तिच्यापासून. तर अर्जुन म्हणतो, आता घरातली परिस्थिती कशी आहे. तर सायली म्हणते, आधी सारखीच आहे. त्यानंतर फोन ठेवून देतात. तेव्हा चैतन्य म्हणतो, तू तन्वीला प्रिया म्हटला. सायली वहिनी म्हणत होती ते तर मान्य करतो मी, पण आता तू पण. तर अर्जुन म्हणतो, मी आता तिला त्याच नावाने हाक मारणार. तेव्हा चैतन्याच्या लक्षात येतं, नागराजनी जे कोडं घातलं होतं ते प्रियाशी रिलेटेड आहे का. तेव्हा अर्जुन पण हो म्हणतो.
पुरावे हातात आल्याशिवाय मला कोणालाही काही सांगता येणार नाही, पण मला तुझी मदत पाहिजे. तेव्हा चैतन्य म्हणतो, एक्झॅक्टली काय झालं मला सांगशील का? तर दुसरीकडे सायली आणि कल्पना काकू बोलत असतात. तेव्हा सायली विचारते, आई तुम्ही खरंच प्रियाला माफ करण्याचा विचार केला आहे का? तेव्हा कल्पना काकू म्हणतात, अगं माफ करणं असं काही नाही, पण मग एक संधी द्यायला काय हरकत आहे? आणि ती बदलण्याचा प्रयत्न करते ना. आणि तिच्याशी आपण तुटक वागलं तर अश्विन पण आपल्यापासून दूर जातो आहे. म्हणून म्हटलं आता ही रोजची कटकट नको, त्यामुळे तिला एक संधी दिली पाहिजे. सायली म्हणते, आई प्रिया परत तुमचा विश्वासघात करू शकते हां, परत याचा त्रास तुम्हालाच होईल. तर लगेच तिथे प्रिया येते आणि म्हणते, सायली का करते तू असं? माझ्या माणसांपासून मला दूर करू नको. अगं मी खरंच बदलली आहे आणि जे काही करते अगदी मनापासून करते मी. तर सायली म्हणते, तू तर बोलूच नको गं, तुझी नाटकं मला कळत आहेत, काय चाललं आहे तुझ्या मनामध्ये. प्रिया म्हणते, सायली मी तुझ्यासमोर हात जोडते, पण माझ्या माणसांपासून मला दूर करू नको. तेव्हा सायली म्हणते, तू हात जोड नाही तर काही कर, पण मी तुला अजिबात माफ करणार नाही आणि तुला संधी देणं तर दूरच. कल्पना काकू म्हणतात, सायली माणुसकी म्हणून एक संधी तिला द्यायला पाहिजे ना. तेव्हा प्रिया म्हणते, थँक्यू आई, तू लवकरच तुझी लाडकी सूनसुद्धा मानशील. कल्पना काकू म्हणतात, लाडकी वगैरे ते तर दूरचा प्रश्न आहे, पण माझं डोकं खूप दुखतं आहे. पूर्ण आईंच्या रूममधून बामची बाटली ती आणतेस का? तर प्रिया म्हणते, हो आत्ता लगेच आणते ना. ती बामची बाटली घेऊन येते आणि कल्पना काकूंच्या हातात देते. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, अगं असे हातात काय देते, लावून दे ना तू. तेव्हा सायली म्हणते, दाखवाय मी लावून देते. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, अगं तन्वी लावेल ना, तिला काय अडचण असणार आहे न लावायला. तेव्हा प्रियाची तर काही इच्छा नसते, पण देते तरी ती लावून. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, अगं किती बरं वाटते तुझा हात माझ्या डोक्याला लागला तर, दुखणं अगदी कमी झाल्यासारखं वाटतंय. हां अजून थोडं जोरात दाब, थोडं जोरात दाब. तर प्रिया अगदी रागाने दाबत असते जोरजोरात. एवढ्यात तिला महिन्याचा फोन येतो आणि ती म्हणते, आई पुरे झालं का आता? मला माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचं आहे, येते मी जाऊन हां. तर ती तिथून निघून जाते. सायली विचार करते, या वेळेला प्रिया कुठे चालली असेल. एवढ्यात तिच्या पर्समधून कार्ड खाली पडतं. ती कार्ड उचलते आणि बाहेर निघून जाते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की प्रिया सदा आणि मैनाच्या घरी आलेली असते. प्रिया त्यांना पैसे देते तेव्हाच सायली हे सगळं लपून बघते. प्रियाने सदा आणि मैनाला पैसे का दिले असतील. अर्जुनला फोन करते आणि सांगते, तुम्हाला माहिती आहे मी प्रियाचा पाठलाग करत कुठे आली आहे. सदा आणि मैनाच्या घरापर्यंत आली मी आणि तिने जवळजवळ 15 ते 20 हजार रुपये त्यांना दिले. तेव्हा अर्जुन पण म्हणतो, प्रियाने का पैसे दिले असतील त्यांना, याचा शोध आपल्याला घ्यावा लागेल. सायली सदा आणि मैनाकडे येते आणि त्यांना विचारते, प्रियाचा आणि तुमचा संबंध काय, तिने का एवढे पैसे दिले तुम्हाला. पण सदा आणि मैना तर खूप घाबरलेले असतात, त्यांना सुचत नाही काय बोलायचं ते. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा बाय अँड टेक केअर.